करू. चालेल. तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या या लाईव्हमध्ये आणि आजचा जो विषय आहे तो स्पेशली डेडिकेटेड आहे ते ए-पी-एस सर्टिफिकेटसाठी. ठीक आहे. ए-पी-एस सर्टिफिकेट हे खूप इम्पोर्टंट आहे त्यांच्यासाठी ज्यांना सुद्धा जर्मनीमध्ये बॅचलर्स करायचं आहे किंवा मास्टर्स करायचं आहे, पुढील एज्युकेशन कंप्लीट करायचं आहे, त्यांच्यासाठी ए-पी-एस सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्हाला व्हिसा मिळूच शकत नाही. ओके. आणि ए-पी-एस सर्टिफिकेट म्हणजे काय आहे? तर हे एक इव्हॅल्युएशन सिस्टम आहे. जर्मन गव्हर्नमेंटनी एक इव्हॅल्युएशन सिस्टम स्टार्ट केली आहे आणि ती त्यांचं ऑफिस इंडियामध्ये आहे. ठीक आहे, दिल्लीमध्ये. तर ते ऑफिस काय करतं, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स घेतं आणि ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतं की ते व्हॅलिड आहेत की नाही, तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घेतलेलं आहे की नाही. म्हणजे जर तुम्ही 10वी 12वी तुमचे हे सर्टिफिकेट तुम्ही सगळे सबमिट करणार आणि ते व्हॅलिडेट करणार की तुमचं बोर्ड हे H+ मध्ये आहे की नाही, ते व्हॅलिड आहे की नाही, तुमचं इन्स्टिट्यूशन व्हॅलिड आहे की नाही, तुमचं कॉलेज रिकॉग्नाइज्ड आहे की नाही, तुमचं आधार कार्ड, तुमचं पासपोर्ट, तुमचं बाकी काही डिटेल्स यावर नावं व्यवस्थित आहेत की नाही. म्हणजे तुमचं जे इव्हॅल्युएशन आहे एज्युकेशनशी रिलेटेड ज्याही गोष्टी असतील त्या सगळ्या व्हॅलिड आहेत की नाही हे क्रॉस चेक करतं आणि तुम्हाला मग ते एक सर्टिफिकेट इश्यू करतं आणि ते सर्टिफिकेट मग तुम्ही व्हिसासाठी ऍड करता. त्यामध्ये ते कंपल्सरी आहे. ठीक आहे. यामध्ये ते प्रोसेस नेमकी याच्यासाठी जवळ-जवळ 18,000 रुपयाचा खर्च आहे. 18,000 रुपये फी राहते. ओके. आणि याच्यासाठी ऑनलाईन अप्लाय करावं लागतं. ऑनलाईन अप्लाय करण्याची प्रोसेस पण मी तुम्हाला सांगणार आणि शेवटी आपण हे सुद्धा बघू की कशामुळे तुमचं ए-पी-एस डिले होऊ शकतं किंवा रिजेक्ट होऊ शकतं. हे शेवटी आपण जसं पुढे जाऊ तसं मी तुम्हाला ते ऍड करत राहील. ओके. तर ए-पी-एस सर्टिफिकेट काय आहे, का बरं गरजेचं आहे आणि का बरं इंट्रोड्यूस केलं, तर बरेच फ्रॉड्स वाढले होते किंवा लोक बऱ्यापैकी आवाज आय थिंक येत आहे आता. कन्फर्म करा एक वेळेस प्लीज. ओके. यामध्ये ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला ते कमेंट नाही करू शकत. म्हणून जर तुम्हाला कमेंट्स वगैरे करायच्या असतील तर अगोदर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. ठीक आहे. ऑडिबल. ओके. थँक्यू. तर काय बोलत होतो आपण? ए-पी-एस सर्टिफिकेट का बरं इंट्रोड्यूस केलं? तर फ्रॉड्स वाढले होते. बरेच फ्रॉड्स आणि जे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स वगैरे देऊन मुलं ऍडमिशन्स वगैरे किंवा असं ट्राय करत होते. तर त्याच्यामुळे हे 2022च्या आसपास मी जेव्हा ऍडमिशन घेतली होती तर माझ्याच वेळेस हे इंट्रोड्यूस झालं होतं आणि त्यामुळे माझा इंटेक हा 6 महिन्यांनी लेट झाला होता. मला मास्टर्ससाठी 6 महिने उशिरा यावं लागलं होतं. आणि सुरुवातीची प्रोसेस होती म्हणून सुरुवातीला खूप वेळ लागला होता. 6 महिने लागत होते ए-पी-एस सर्टिफिकेट मिळण्यासाठी. पण आता ए-पी-एस सर्टिफिकेट हे जवळ-जवळ 4 ते 6 आठवड्यामध्ये म्हणजे 1 ते 2 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये तुम्हाला ते ए-पी-एस सर्टिफिकेट मिळून जातं. ओके. ए-पी-एस सर्टिफिकेट हे ओन्ली जर्मनीसाठी आहे आणि स्पेसिफिक कंट्रीज मधल्या विद्यार्थ्यांनाच ते अप्लाय करावं लागतं आणि त्यांना ते सबमिट करावं लागतं. त्यामध्ये इंडिया आहे. ओके. तर आपण लाईव्ह मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि सर्व प्रोसेस आपण एकदम स्टार्ट पासून बघू. ओके. शेअर स्क्रीन, एंटायर स्क्रीन आणि शेअर. ओके. तुम्हाला माझी स्क्रीन आता दिसत असेल. ठीक आहे. एक वेळेस कन्फर्म करा स्क्रीन दिसत असेल तर. तर गुगलमध्ये सर्च इंजिन, जेही तुम्ही सर्च इंजिन वापरत असाल त्यामध्ये जायचं आणि त्यामध्ये ए-पी-एस इंडिया. ओके. ही जी पहिलीच साईट आहे ही पहिलीच ए-पी-एस हा असा लोगो आहे याचा आणि ही पहिली साईट आहे. ओके. हे बघा. यावर मी क्लिक करतो. सुरुवातीला तर आपण चेक करू की ए-पी-एस साठी चेकलिस्ट वगैरे काय काय आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघू अकाउंट कसं बनवायचं आणि डिटेल्स कशा फिल करायच्या, अप्लाय कसं करायचं, पेमेंट वगैरे आणि पूर्ण प्रोसेस
आणि सर्वात शेवटी आपण डिस्कस करू की काय काय करायचं ज्यामुळे तुमचं एपीएस सर्टिफिकेट हे लवकर मिळेल आणि किंवा रिजेक्ट होण्याचे चान्सेस खूप कमी राहतील. ओके, तर यामध्ये बघा आपण अगोदर चेकलिस्ट बघू. तर हा जो आहे हा एक बेसिक आहे, हा सर्वांनाच फिल करून द्यावा लागतो. हे सर्वात पहिलं जे आहे हे म्हणजे काय आहे तर एक कन्सेंट टाईप आहे. समजा की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स देत आहात आणि ते यूज केल्या जातील तुमच्या व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे. आणखी त्याच्यानंतर बघा क्लास 12 म्हणजे तुम्हाला तुमचं जर क्लास 12 आणि ग्रॅज्युएट क्लास 12th झालेला आहे, 12th वाल्यांसाठी काय चेकलिस्ट आहे तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे आपल्या बॅचलर्ससाठी जर अप्लाय करायचं असेल तर बॅचलर्ससाठी अप्लाय करण्यासाठी ही चेकलिस्ट आहे. बॅचलर्ससाठी अप्लाय करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागणार, तर ही त्याची चेकलिस्ट यामध्ये बघा काय हे सगळं यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत. काय जसं मी सांगितलं 18,000 रुपये फी आहे, नॉन रिफंडेबल. ओके, आणि तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत तर तुमचा पासपोर्ट साईज फोटो, ठीक आहे, नॉट ओल्डर दॅन 6 मंथ, 6 महिन्यात जुना नसला पाहिजे, 6 महिन्याच्या आतमधला. ठीक आहे, आणि प्रिंटेड अँड ड्युली साइंड अप्लिकेशन. जेव्हा तुम्ही पूर्ण अप्लिकेशन कराल तेव्हा लास्टमध्ये तुमचा जो फॉर्म आहे तो अप्लिकेशन आहे ते प्रिंट करण्याचा ऑप्शन येतो. ते प्रिंट करायचं आणि तो काढून त्याची प्रिंट काढून ठेवायची आणि त्याच्यासोबत काय पाहिजे तर पासपोर्ट साईज फोटो. एपीएस फी ट्रान्सफर रिसिप्ट, जेव्हा तुम्ही लास्टमध्ये पेमेंट करणार, अकाउंटवर पेमेंट करणार तर त्याची रिसिप्ट, तुम्ही पेमेंट केल्याचं कन्फर्मेशन. ओके, त्यामध्ये रेफरन्स नंबर राहणार, ट्रान्झॅक्शन नंबर वगैरे राहणार, अमाऊंट वगैरे राहणार, कोणाला ट्रान्सफर केलं, कुठून ट्रान्सफर केलं, ह्या डिटेल्स राहतील, त्याची रिसिप्ट. आधार कार्ड नंबर ते तुमचं मोबाईलशी लिंक्ड असलं पाहिजे, पासपोर्ट. ओके, क्लास 10th मार्कशीट आणि सर्टिफिकेट, बाकी काही सर्टिफिकेट असतील तर क्लास 10चे आणि क्लास 12ची मार्कशीट आणि सर्टिफिकेट. यामध्ये प्री युनिव्हर्सिटी एंट्रन्स एक्झाम, जर तुम्ही युनिव्हर्सिटीसाठी एखादी एंट्रन्स एक्झाम JEE वगैरे किंवा आणखी कोणती एक्झाम वगैरे दिलेली असेल तर त्याचं सर्टिफिकेट असेल तर ते पण तुम्ही ऍड करू शकता, कंपल्सरी नाहीये. ओके, इफ अप्लिकेबल म्हटलंय. ठीक आहे, गरज नाहीये, कंपल्सरी नाहीये. जर तुम्ही दिलेलं असेल तर तुम्ही ते ऍड करू शकता. टेस्ट एएस रिझल्ट कोर अँड सब्जेक्ट स्पेसिफिक, हे टेस्ट म्हणजे एक स्पेसिफिक हे राहतं, तर त्याचं तुम्हाला एक जस्ट रिझल्ट वगैरे द्यावं लागतात. ओके, हे बघा असं याच्यावर ह्या स्टडीजचा एक रिझल्ट वगैरे राहतो युनिव्हर्सिटीसाठी. आणखी तुम्ही काही टेस्ट वगैरे दिलेल्या असतील तर हे याचं आपल्या लँग्वेजच्या, जर्मन लँग्वेज किंवा इंग्लिश लँग्वेज किंवा तुमच्याजवळ IELTS असेल, आणखी जर्मनची जर एखादी सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट. ओके, आणखी काय आहे हेच त्यामध्येच जर्मन लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेजचं सर्टिफिकेट. स्टुडंट ऑथरायझेशन लेटर जर्मन आणि इंग्लिश, कॉपी ऑफ साइंड ऑफ स्टुडंट ऑथरायझर, तुम्ही ऑथराईज करत आहात बस. तर मेन डॉक्युमेंट्स काय आहेत, तुमचं आधार कार्ड, तुमचं पासपोर्ट, तुमचं मार्कशीट आणि 10वी-12वीची मार्कशीट्स वगैरे, तुमच्याजवळ लँग्वेजचं सर्टिफिकेट असेल तर लँग्वेजचं सर्टिफिकेट. आणखी तुम्ही जर दुसरी एखादी कोणती टेस्ट दिलेली असेल दुसऱ्या लँग्वेजची तर त्याचं सर्टिफिकेट. ओके, आणि पासपोर्ट साईज फोटो. आणि हा जो पूर्ण तुम्ही अप्लाय करणार तो अप्लिकेशन फॉर्म साइन केलेला. ओके, हे झालं बॅचलर्ससाठी. आणि सेम चेकलिस्ट ही ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी सुद्धा आहे. ठीक आहे, ग्रॅज्युएट हे JEE वाल्यांसाठी पण सेमच आहे, यामध्ये काही एवढे चेंजेस नाही आहेत. तरी आपण बघू एक त्यावर क्विक ओव्हरव्ह्यू आपण टाकू, त्याच्यावर काही नवीन त्यामध्ये आहे का तर त्यामध्ये तसं एवढं जास्त काही नवीन नाही आहे. ठीक आहे, हे बघा फक्त यामध्ये काय तुम्ही ती JEE दिलेली आहे तर त्याचं तुम्ही ते ऍडमिट कार्ड आणि तुमचे एक्झामचे जे हे आहे मेन्स वगैरे, त्याचं तुम्ही जर मेन्स दिलेली असेल तर मेन्स, ऍडव्हान्स दिलेली असेल तर ऍडव्हान्स, त्याचं ऍडमिट कार्ड किंवा ते पासिंगचं वगैरे हे एक्स्ट्रा आहे. बाकी गोष्टी जवळजवळ सारख्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ग्रॅज्युएशनसाठी. ठीक आहे, अंडर ग्रॅज्युएट्स विथ 2 सेमिस्टर, म्हणजे तुम्ही 12वी केलं आणि 12वी नंतर फर्स्ट इयर केलं, तुम्ही फर्स्ट इयरचं पहिलं इयर केलं तुम्ही, म्हणजे ग्रॅज्युएशनचं पहिलं इयर केलं, त्यामध्ये पहिले 2 सेम. ठीक आहे, आणि तुम्हाला मग जर्मनीमध्ये बॅचलर्ससाठी अप्लाय करायचं आहे. जसं मी सांगितलेलं आहे ऑलरेडी सुद्धा,
की जर्मनीमध्ये बॅचलर्ससाठी तुमचा 13 वर्षाचं एज्युकेशन असलं पाहिजे इंडियातून आणि मास्टर्ससाठी तुमचं 15 वर्षाचं एज्युकेशन असलं पाहिजे. मग काय ऑप्शन तर 12वी नंतर 1 वर्षाचं इंडियामधून ग्रॅज्युएशन करणं, म्हणजे असे 13 वर्ष कंप्लीट होतील. तर त्या केसमध्ये चेकलिस्ट ही राहणार आणि सेमच आहे. फक्त मग काय तुम्हाला त्यामध्ये जे तुमचं फर्स्ट इयर आहे त्या फर्स्ट इयरचे मार्कशीट आणि ते सर्टिफिकेट्स वगैरे ऍड करावं लागतील. बाकी गोष्टी सेम आहेत. ओके, तरी आपण बघूया. ठीक आहे, हे बघा बॅचलर्सच्या मार्कशीट, यामध्ये हे फक्त बॅचलर्सच्या मार्कशीट हा एक पॉइंट ऍड झालेला आहे. बाकी जवळजवळ सगळ्या गोष्टी सेम आहेत. फर्स्ट इयर स्टडीज, पहिल्या वर्षाच्या तुमच्या मार्कशीट. चेकलिस्ट आहे ग्रॅज्युएट्स, म्हणजे ज्यांना मास्टर्स करायचं आहे, म्हणजे त्यांचं बॅचलर्स ऑलरेडी झालेलं आहे इंडियातून, त्यांच्यासाठी काय तर त्यांचे मग चे सगळे सर्टिफिकेट, सगळ्या मार्कशीट, सगळ्या सेमिस्टरचे मार्कशीट्स, ओके, जेवढे तुमचे 6 सेमिस्टर असतील, 8 सेमिस्टर असतील, तर सगळ्या सेमिस्टरच्या मार्कशीट. ओके, कॉपी ऑफ बॅचलर्स डिग्री. इन केस द डिग्री हॅज नॉट येट बीन इश्यूड, द प्रोव्हिजनल सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉलेज विल बी ऍक्सेप्टेबल. म्हणजे जर्मनीमध्ये तुम्ही मास्टर्ससाठी तुमच्या थर्ड इयर मध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. जर तुमचा 4 वर्षाचा प्रोग्राम, 4 वर्षाचं बॅचलर्स असेल, तर तुमचं थर्ड इयर जर कम्प्लीट झालेलं असेल, शेवटचं वर्ष बाकी असेल, तरी सुद्धा तुम्ही मास्टर्ससाठी अप्लाय करू शकता. त्या केसमध्ये काय लागणार तुम्हाला, तुमची मास्टर्स डिग्री कम्प्लीट नाही राहणार त्या केसमध्ये, तर तुम्हाला काय सबमिट करावं लागणार, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट सबमिट करावं लागणार. आणि त्याच्या अगोदरच्या जेवढेही मार्कशीट आहेत, पास, फेल, सगळ्या मार्कशीट, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला अटॅच कराव्या लागतील. आणि जर तुमचं बॅचलर्स झालेलं असेल, तर त्याची मग ट्रान्सक्रिप्ट, पूर्ण युनिव्हर्सिटी ट्रान्सक्रिप्ट जनरेट करून देते. काही फी राहते त्यांची, तर ती फी पे केल्यानंतर तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट मिळते. तुम्ही जर मास्टर्स केलेलं असेल, तुम्हाला डबल मास्टर्स करायचं आहे, तर तरी सुद्धा त्यामध्ये मास्टर्सची मार्क्स ट्रान्सक्रिप्ट आणि बॅचलर्सची ट्रान्सक्रिप्ट, बाकी गोष्टी जवळजवळ सगळ्या सेम आहेत. ओके, ही झाली चेकलिस्ट. आणि आणखी सुद्धा यामध्ये 2 ह्या प्रोसेसेस आहेत पार्टनरशिप वाल्यांसाठी. पार्टनरशिप वाल्यांसाठी म्हणजे काय तर एक त्यामध्ये एक्सचेंज प्रोग्राम येतो. एक्सचेंज प्रोग्राम तर काय, कोणत्या कोणत्या इंडियामधल्या युनिव्हर्सिटीज आहेत, आता बरेच होतील, कारण जर्मनी आणि इंडियामध्ये रिलेशन थोडे चांगले झाले आहेत, तर स्टडीज एक्सचेंज प्रोग्राम सुद्धा बरेच आता होतील. तर त्यामध्ये काय होऊ शकतं, तर मग तुम्हाला एखादा सेमिस्टर किंवा 2-1 सेमिस्टर जर्मनीमध्ये तुम्ही शिकायला येऊ शकता. तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला हे एक्सचेंज प्रोग्रामची ही चेकलिस्ट आहे, तर ही हा फॉर्म वगैरे राहणार. हे तुम्हाला ही प्रोसिजर यामध्ये चेक करावं लागेल, कारण तुम्ही कम्प्लिटली नाही येत आहात, काही दिवसांसाठी येणार. ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स आहेत, तर त्याची ही एक आहे. हे बघा, मास्टर्स, बॅचलर्स, हे कॉपी, यामध्ये तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग युनिव्हर्सिटीच्या डिटेल्स आणि जे तुम्ही एक्सचेंज प्रोग्रामसाठी येत आहात, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये येत आहात, त्या युनिव्हर्सिटीच्या पण डिटेल्स. ओके, ही स्पेशल प्रोसिजर आहे. एक्सचेंज म्हणजे काही सेमिस्टर शिकण्यासाठी जे विद्यार्थी जर्मनीमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी. ओके, आणि ही आहे प्रोसेस 2. ही आहे पार्टनरशिप स्टुडंट्स. पार्टनरशिप स्टुडंट्स म्हणजे जसं मी सांगितलं, की काही सेमिस्टर तिथं आणि काही सेमिस्टर इथं. ही त्यांच्यासाठी चेकलिस्ट. हे बघा, त्यांच्यासाठी पण फीज जवळजवळ सेमच आहे. ओके, सेमच फी आहे सगळ्यांसाठी. यामध्ये काय म्हणते, कॉपी ऑफ कन्फर्मेशन ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अलॉंग विथ पासपोर्ट फोटो, प्रोटोकॉल फॉर्म. हा प्रोटोकॉल फॉर्म त्यामध्येच अटॅच आहे. प्रोफेसरचा किंवा युनिव्हर्सिटीचा, जर्मन युनिव्हर्सिटी किंवा प्रोफेसरचं रिप्रेझेंटेटिव्ह. कॉपी ऑफ आधार कार्ड. हे सगळ्या बेसिक्सच गोष्टी आहेत. फक्त जर एक्सचेंज प्रोग्राम असेल, तर ते कुठे एक्सचेंज करत आहात तुम्ही, त्या 2 गोष्टी ऍड होतील. जर हा तुमचा पार्टनरशिप प्रोग्राम असेल, तर ज्या युनिव्हर्सिटी सोबत, ज्या कोर्समध्ये, ज्या प्रोफेसर सोबत तुम्ही पार्टनरशिपमध्ये स्टडी करणार आहात, तर त्याचं हे तुम्हाला सर्टिफिकेट त्यामध्ये एक्स्ट्रा ऍड करावं लागेल. ओके, आणखी सेम आहे हे वाल प्रोटोकॉल. वाल प्रोटोकॉल म्हणजे हे पण सुद्धा त्यामध्येच येतं.
हे स्पेशली काय आहे तर जे तुम्ही एक्सचेंज प्रोग्राम, हे तिन्ही पण एक्सचेंज प्रोग्राम ज्यामध्ये येतील, तर त्याच्यासाठी ही स्पेशल प्रोसिजर आहे. आणि त्याच्यानंतर आहे हा एक चेकलिस्ट स्टुडंट सिलेक्टिंग फॉलोइंग लँडरशेस्ट अप्लिकेशन ओनली फॉर जर्मन युनिव्हर्सिटीज, ही पण एक स्पेशल प्रोसिजर आहे. ओके, ह्या 3-4 गोष्टी आता आता नवीन नवीन ऍड झालेल्या आहेत. अगोदर ह्या नव्हत्या. अगोदर एकच डायरेक्ट एपीएस सर्टिफिकेट होतं. ओके, हे युनिव्हर्सिटी स्पेसिफिक गोष्टी आहेत. तर काय आहे तर काही काही काय होते, स्टेटनुसार काही काही रूल चेंज होतात. स्टेटनुसार काही काही युनिव्हर्सिटी नुसार काही रूल्स चेक होतात. तर कोणती कोणती युनिव्हर्सिटी काय म्हणते तर एपीएस मध्ये आम्हाला स्पेशल इव्हॅल्युएशन करून घ्यायचं आहे आमच्या विद्यार्थ्यांचं, की त्यांनी हे हे केलेलं आहे का, किंवा त्यांचे ह्या गोष्टी व्यवस्थित आहेत का. तर ते चेक करण्यासाठी ती स्पेशल रिक्वायरमेंट युनिव्हर्सिटीज काय करते, आपल्या पेजवर आपल्या जे ऍप्लिकेशन प्रोसेस आहे त्या ऍप्लिकेशन प्रोसेसमध्ये ती मेन्शन करते की आम्हाला ही गोष्ट स्पेशल मध्ये लागणार. तर तसं जर मेन्शन केलेलं असेल तर मग याच्यासाठी तुम्ही ऍड करू शकता याला अप्लाय करण्यासाठी हे फिरवारन. ओके, आणि हे डिजिटल सर्टिफिकेट आहे. हे तुम्हाला फिल करावं लागतं तुम्हाला मिळाल्यानंतर. हे एवढं. ओके, आता आपण बघू हे जे टॅब्स आहेत ते मी क्लोज करतो. ओके, हे इथं रजिस्टरचा ऑप्शन आहे. आता यामध्ये इथं बघा, एक ही पहिली स्टेप म्हणजे अकाउंट क्रिएट करणे. दुसरी स्टेप तुमच्या सगळ्या पर्सनल डिटेल्स त्यामध्ये ऍड करणे. तिसरी स्टेप तुमचं एज्युकेशनल डिटेल्स. तुम्ही आणखी जर काही एज्युकेशनल डिटेल्स तुम्हाला ऍड करायची असेल, डिप्लोमा वगैरे असेल किंवा बॅचलर्सचं पहिलं वर्ष असेल तर ते. आणि टेस्ट, हे जर तुम्ही काही टेस्ट वगैरे दिलेल्या असतील कोणत्या तर त्याचं, आणि हे लँग्वेजच्या डिटेल्स. ओके, आणि सर्वात शेवटी हे पेमेंटचं. ओके, आपण एक लाईव्ह चेक करू. मला बघावं लागेल. एक मिनिट. ठीक आहे, आपली डमी एखादं बनवून बघतो. 1 2 3 4 5. ओके, हे माझं जुनं आहे, मी ऑलरेडी अप्लाय केलं होतं. तर सुरुवातीला ही प्रोसेस खूप नवीन होती, त्यामुळे बरेच कन्फ्युजन होते, बऱ्याच गोष्टी होत्या आणि खूप वेळ लागला होता यांना सुद्धा, कारण जर्मन गव्हर्नमेंटला सुद्धा तिथं ह्या गोष्टी नवीन त्यांनी चालू केल्या होत्या, म्हणून त्यांना सुद्धा ते प्रॉपर स्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी वेळ लागला होता. म्हणून आता कसं थोडं स्मूथ झालेलं आहे आणि लवकर तुम्हाला मिळून जाते. ओके, आता सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही एक वेळेस तुमचं अकाउंट क्रिएट केलं, पर्सनल डिटेल्सचा जेव्हा सेक्शन येईल तेव्हा स्पेलिंग मिस्टेक बिलकुलच होता कामा नये. ठीक आहे, तुमचे जे डिटेल्स आहेत ते ऍज इट इज असल्या पाहिजेत, तुमच्या पासपोर्टवर आहेत तशा. ओके, आणि पासपोर्टवर जे आहे ते तुमच्या मार्कशीट्समध्ये अटॅच असलं पाहिजे. काही लोकांच्या नावामध्ये चेंजेस राहतात, काही लोकांच्या नावामध्ये काही एक्स्ट्रा ए, किंवा कधी ए नसतो, किंवा कधी काही थोडी एकदम मायनर स्पेलिंग मिस्टेक्स असतात आईच्या नावामध्ये किंवा बाबाच्या नावामध्ये. ठीक आहे, तर ते होत असेल तर अगोदर क्लिअर करून घ्या. ठीक आहे, कारण पासपोर्ट वगैरे अप्लाय केल्यानंतर तर मुश्किल आहे, पण त्याच्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, एक ऍफिडेव्हिट बनवू शकता मॅजिस्ट्रेट कडून. ते प्रॉपर इंग्लिशमध्ये असला पाहिजे. जर्मनमध्ये जर तुम्हाला त्याला ट्रान्सलेट करता येत असेल तर फारच चांगलं, ते इंग्लिशमध्ये असलं तरी चालून जाते. ठीक आहे, तर ते तुम्हाला तसं करावं लागेल जर काही स्पेलिंग मिस्टेक्स असल्या तर. आणि इथं हे फॉर्म फिल करताना, ह्या डिटेल्स फिल करताना खूप बारकाईनं लक्ष द्यायचं. एक फील्ड 2-2 3-3 वेळेस व्यवस्थित चेक करून घ्यायची, क्रॉस चेक केल्यानंतरच पुढे जायचं. ओके, आता इथं बघा, फर्स्ट नेम यामध्ये आपण मी आता हे डमी बनवत आहे. ठीक आहे, मी काही पण इथं टाकतो आता. ठीक आहे, आणि जे रेड आहे ते तर तुम्हाला कंपल्सरी टाकायचंच आहे. रेड जिथं दिसत आहे, इथं रेड मार्क दिसत आहे असा, तर ते त्या गोष्टी तर तुम्हाला कंपल्सरी टाकायच्याच आहे. अच्छा, ठीक आहे, मी माझाच जीमेल यूज करतो एक.
तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असल्या तर तुम्ही माझ्या या जीमेलवर मला पाठवू शकता, काही हरकत नाही. @gmail.com. Nationality Indian, proud Indian. Okay. डेट ऑफ बर्थ जे आहे तुमची ते सिलेक्ट करायची. प्लेस ऑफ बर्थ जे पण असेल, आता सिटी जे तुमच्या याच्यावर असते ना, पासपोर्टवर लिहिलेलं असते प्लेस ऑफ बर्थ, तर ते ठीक आहे. आता माझा जन्म जिथं झाला होता ते टाकला. आर यू अन इंडियन सिटीजन? येस. ओके. आधार नंबर जे काय आहे, सॉरी नंबर्स घेईल हा, 6 काहीतरी स्टार्ट होतो तो असे. ओके, माहिती नाही हा कुणाचा असला तर ठीक आहे. पासपोर्ट नंबर फॉर एक्झाम्पल आता ए जे आहे ते. ओके. कॉन्टॅक्ट नंबर जो पण असेल तो. ओके. अल्टरनेटिव्ह वगैरे टाकण्याची गरज नाही. इनव्हॅलिड फॉर्मॅट. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. ॲड्रेस सध्याचा मी असा का कोणताही सिलेक्ट करतो, यापैकी कोणताही. ओके. नेक्स्ट. ओके. अपलोड इमेज हे आपले जसं ते आपण सुरुवातीला सांगितलं होतं, पासपोर्टचा जो आपला फोटो पाहिजे तो. आता एखादा फोटो मला बघावा लागेल. मी फोटो बघा कोणता अपलोड केलाय तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. कुठे गेला सांग. क्यूट आहे ना. अरे बापरे. काय म्हणत आहे, प्लीज अपलोड इमेज अप टू 30 KB. 30 KBच्या आतमध्ये असला पाहिजे. अच्छा, आता कुठं हे करावं याला. 30 KBचं. ओके. पार्ट 2 साईज दिसत आहे. हे जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित करत नाही तोपर्यंत ते होत नाही, ऍक्सेप्ट करत नाही. बघा आता रेड गेला तो फोटो चांगला होता यार, जाऊ दे. नेक्स्ट. ओके. आता एज्युकेशनल डिटेल्स यामध्ये बघा, 10वीचं बोर्ड, पासिंग इयर, पर्सेंटेज, सेंटर नंबर तुमच्या हॉल तिकीटवर वगैरे असते, किंवा आय थिंक मार्कशीटवर सुद्धा असते बहुतेक. ठीक आहे. 10वीचं. 12वी जर तुमची झालेली असेल तर 12वी. ठीक आहे. डिप्लोमा जर तुमचा झालेला असेल तर त्याचे हे डिटेल्स. ओके. इथं आता मी फक्त ज्या नेसेसरी डिटेल्स आहेत, ज्या कंपल्सरी आहेत त्याच फिल करतो. ठीक आहे. हे तुमच्या सिच्युएशन नुसार, तुमच्या केसनुसार ह्या गोष्टी चेंज होतील. JEE मेनचा स्कोर, तसं APS सर्टिफिकेट मिळण्यात किंवा तुम्हाला जर्मनीमध्ये ऍडमिशन मिळण्यात JEE मेन्स किंवा ऍडव्हान्स याचा एवढा फरक पडत नाही माझ्या माहितीनुसार, कारण त्या ज्या एक्झाम्स आहेत हा इंडियामध्ये फक्त अप्लिकेबल आहेत इंजिनिअरिंग वाल्यांसाठीचे, इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन ज्यांना घ्यायचे आहे त्यांच्यासाठी. इकडं त्याचा काही असा उपयोग नाही आहे. ओके. 10th बोर्ड मी टाकतो, माझं होतं महाराष्ट्र बोर्ड. हे जे आपल्या सर्टिफिकेटवर राहतं ना, एक्झॅक्टली तसंच असलं पाहिजे. ठीक आहे. मी आता हे तुमच्या माहितीसाठी टाकत आहे. पासिंग इयर 10वी माझी 2010 मध्ये झाली होती. पर्सेंटेज काहीतरी 80.18. ओके. 10वीचे पर्सेंटेज मला आठवतात. चांगले होते म्हणून. नेक्स्ट. ओके. एज्युकेशनल डिटेल्स हे बॅचलर्सचं जसं मी सांगितलं, जर तुम्ही बॅचलर्सचं पहिलं इयर केलेलं असेल, किंवा तुमचं बॅचलर्स कम्प्लीट झालेलं असेल, किंवा 3 वर्ष तुमचे झालेले असतील, तर त्याच्यानुसार ह्या फील्ड्स तुम्ही फिल करू शकता. स्टील स्टडिंग इन बॅचलर्स, कम्प्लिटेड बॅचलर, 2 ऑप्शन आहेत. स्टील स्टडिंग इन बॅचलर्स केलं तर तुम्हाला मग जेवढे तुमचे आतापर्यंतचे मार्कशीट्स आहेत त्या सबमिट कराव्या लागतील, आणि प्रोव्हिजनल सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. ते पण 1 वर्ष जुनं नसलं पाहिजे. ओके. लेटेस्ट प्रोव्हिजनल सर्टिफिकेट.
कंप्लीट जर केलेलं असेल तर काय पाहिजे, सर्व मार्कशीट आणि ट्रान्सक्रिप्ट, हे सगळ्या डिटेल. मास्टर्स तुम्ही केलेलं असेल तर मास्टर्सच्या डिटेल. ओके. ऍडिशनल डिग्री, आणखी कोणता डिप्लोमा आहे, ऍडिशनल डिग्री आहे, तर त्या सगळ्या डिटेल्स. नेक्स्ट. यामध्ये हे स्कोर्स आहेत. तुम्ही हे टेस्ट ॲस वगैरे, म्हणजे जे आपले लँग्वेजचे वगैरे राहतात, IELTS वगैरे राहतात, ही जर्मन लँग्वेजची वगैरे झाली, किंवा आणखी हे स्पेशल टेस्ट वगैरे राहतात. ठीक आहे. तर त्याचे तुम्ही ऍड करू शकता स्कोर्स तुमचे. लँग्वेजमध्ये इंग्लिश, ओके, लँग्वेज सर्टिफिकेशन, IELTS किंवा TOEFL. ठीक आहे. यामध्ये मी IELTS दिली होती, मी मग ते IELTS सिलेक्ट केलं होतं. तुम्ही जर दिलेली नसेल, म्हणजे जर्मन लँग्वेज दिलेली नसेल किंवा IELTS दिलेली नसेल, काही हरकत नाहीये, कंपल्सरी नाहीये. ओके. विजासाठी म्हणजे APS साठी कंपल्सरी नाहीये. IELTS जर तुमच्याजवळ असेल, तुमचा स्कोर चांगला असेल, तर तुम्हाला चांगली युनिव्हर्सिटी मिळण्यासाठी हेल्प होते. म्हणून जर होत असेल, तुम्हाला पॉसिबल असेल तर नक्की द्या. ठीक आहे. नेक्स्ट, पेमेंट डिटेल्स. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पेमेंट व्यवस्थित ज्या अकाउंटला जायचं आहे त्याच अकाउंटला गेलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला या अकाउंटच्या डिटेल्स, हे बघा, जे आपण इथं चेक केलं होतं चेकलिस्टमध्ये, तर त्यामध्ये कुठंतरी अकाउंट डिटेल्स त्यांनी मेन्शन केलेल्या होत्या. ओके, एक मिनिट. कोणत्याही चेकलिस्टमध्ये आपल्याला भेटून जाईल होते. त्यावर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. हे बघा, बँक डिटेल्स. ह्या इथं बँक डिटेल्स आहेत. हे सगळ्या बँक डिटेल्स यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके. हे इथं ऍड करायचं बँक डिटेल्स तुमच्या, सॉरी, जिथं आपल्याला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्या ह्या बँक डिटेल्स यामध्येच. आणि मी रेकमेंड करेल की तेव्हाच्या तेव्हाच ही प्रोसेस करून घ्या. आणि कारण काय होतं, तुम्ही सबमिट करता किंवा सेव्ह करून ठेवता आणि नंतर मग ते पेमेंट करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. पे ऑफलाईन, हे ऑनलाईन जे काय प्रोसिजर आहे यामध्ये करायची. ही सिंपल प्रोसेस आहे. तुम्ही डायरेक्ट तुमच्या याच्यावरून पे करू शकता. किंवा मी काय केलं होतं माहिती आहे का, मी माझ्या ICICI अकाउंटवरून डायरेक्ट त्या अकाउंट डिटेल्सवर पैसे ट्रान्सफर केले होते आणि ती रिसिप्ट मग मी इथं अटॅच केली होती. तर यामध्ये हा असा पे ऑफलाईनचा ऑप्शन आहे. मग तुम्ही जर पे ऑफलाईन सिलेक्ट केलं तर तुम्ही मग ती रिसिप्ट, हे तुमचं सबमिट होऊन जाईल आणि तुम्ही ती रिसिप्ट मग नंतर अटॅच करू शकता. आणि हा जो आहे, हा आय थिंक इथूनच डायरेक्टली पेमेंट ऑप्शन आहे. तर तुम्ही यातून इथून बरं आपण चेक करून बघू. हे तेव्हा नव्हतं, म्हणून इथं डायरेक्टली ऑप्शन येईल मग आता बहुतेक पे करण्याचा. इमेज इनव्हॅलिड आहे म्हणते. ठीक आहे, असं. आपल्या बाकी डिटेल्स सेव्ह झालेल्या आहेत. इमेज फक्त त्याला इमेजचा थोडा बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतो. इमेज कुठली सिलेक्ट करा होता, व्यवस्थित हे केली होती. असो, मी माझीच प्रॉपर आहे का एखादी बघावं लागेल. साईज पण पाहिजे ना त्यांना. एक मिनिट हा, मी इमेज चेक करतो व्यवस्थित एखादी. तुम्हाला काही डाऊट्स येत असतील तर कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. आणि माझं काम जर आवडत असेल तर लाईक करा. 30 KB ची कुठून मिळणार? ओके. बरं, मी जवळजवळ तशी पण तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगितलेलीच आहे. ओके. त्यामध्ये बाकी काहीच नाहीये.
हे फक्त तुम्ही जेव्हा इथं सबमिट कराल. परत मी एक वेळेस शेअर करतो. एंटर स्क्रीन. ओके. हे जसं तुम्ही पेमेंट डिटेल्सवर येणार, तुम्हाला एकतर ऑनलाईन डायरेक्टली पे करण्याचा ऑप्शन येईल किंवा ऑफलाईनचा ऑप्शन येईल. ऑफलाईन जरी तुम्ही केलं तरी काही हरकत नाहीये. तुम्ही तुमच्या कोणत्याही अकाउंटवरून मग ट्रान्सफर करू शकता आणि फक्त त्याची रिसिप्ट ठेवायची. आता नेक्स्ट स्टेप, तुम्ही जेव्हा हे पेमेंट करणार, तुमचं फायनल होऊन जाईल, तुम्ही सबमिट करणार आणि त्यानंतर तुम्हाला तो ऍप्लिकेशन प्रिंट करण्याचा ऑप्शन येईल. तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचा. ते झालं आणि तुमच्याजवळ ती रिसिप्ट राहणार. आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, हा फॉर्म साइन, याच्यावर तुमचा फोटो आणि तुमची ती रिसिप्ट आणि तुमचे जेवढेही डॉक्युमेंट्स आहेत, हे डॉक्युमेंट्स कलर कॉपी काढायच्या. ठीक आहे, कलर कॉपी काढायच्या. ओके, आणि हे तुम्हाला पाठवायचे आहेत कुरिअरनी पाठवायचे आहेत. कुठं पाठवायचे आहेत, यांचा ऍड्रेस असेल इथंच कुठंतरी. दिल्लीला त्यांचं ऑफिस आहे. दिल्लीला मी पाठवले होते डॉक्युमेंट्स त्यांच्या ऑफिसला डायरेक्टली. एक मिनिट फक्त मला चेक करू द्या त्यांचा ऍड्रेस कुठे दिसत आहे तर. व्हॉट इज द सर्टिफिकेट अप्लाइंग नोटरायझेशन. यामध्ये तुमचे जर काही डाऊट्स असतील तर यामध्ये बघा, हे सगळे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, आणि त्यामध्ये काय त्यांनी आन्सर्स केलेले आहेत बऱ्यापैकी. जे नॉर्मल क्वेश्चन्स असतात, रिपीटेड क्वेश्चन्स असतात, ते त्यांनी आन्सर्स केलेले आहेत. इथं दिसत आहे का कुठं ऍड्रेसचा? नोटराइज हाऊ टाइम्स इन केस ऑफ डिग्री सबमिट डॉक्युमेंट टू. हा, हे बघा. हा, you can submit the required documents to APS India through courier service to our office address. Please note that पर्सनल ड्रॉप ऑफ आर नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्ही स्वतः तिथं ऑफिसला जाऊन हे घ्या माझे डॉक्युमेंट्स असं नाही म्हणू शकत. ठीक आहे, तुम्हाला कोणत्याही कुरिअर सर्व्हिसनी, ट्रस्टेड कुरिअर सर्व्हिसनी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जमा करायचे. फॉर्म जमा करायचा, फोटो जमा करायचा, डॉक्युमेंट कलर झेरॉक्स काढायच्या. ठीक आहे, ओरिजिनल नाही पाहिजे, ओरिजिनल कोणतंच नाही पाहिजे, कलर झेरॉक्स काढायच्या सगळ्या. आणि कुठं पाठवायच्या आहेत, इथं अकॅडमिक इव्हॅल्युएशन सेंटर दिल्ली, ह्या ऍड्रेसवर एका एनव्हलप मध्ये प्रॉपर अरेंज करायचे. जशी चेकलिस्ट आपण बघितली होती ना, चेकलिस्ट नुसार ते अरेंज करायचे, एक 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 व्यवस्थित. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स कुठं पाठवायचे, इथं. आणि हे डॉक्युमेंट्स तेव्हा जेव्हा त्यांना मिळतील तेव्हा तुम्हाला काय येईल, तुम्हाला मेल येईल कन्फर्मेशनचा. ओके, की तुमचे डॉक्युमेंट्स मिळाले. तुम्ही त्यामध्ये सर्वात मेन गोष्ट म्हणजे काय, तर तुमचा फॉर्म आणि पेमेंट केल्याची रिसिप्ट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पैसा सगळ्यात महत्वाचा. ठीक आहे, कोणासाठी पण. तर ते त्यांना कन्फर्म असलं पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी त्यांना सेंड करायच्या. आता त्यानंतर काय होते आणि काय चुका होऊ शकतात ज्यामुळे तुमचं लेट होऊ शकते किंवा तुमचं रिजेक्ट होऊ शकते. ठीक आहे, ते आपण बघू. मी स्क्रीन शेअर स्टॉप करतो. तुम्हाला काही यामध्ये काही डाऊट्स असेल तर आता विचारून घ्या. मी स्क्रीन शेअर स्टॉप करत आहे. मग इंग्लिश एक्झाम आणि जर्मन लँग्वेज सर्टिफिकेट दोन्ही जरुरी आहे का? नाही. इंग्लिश एक्झाम पण कंपल्सरी नाही आहे किंवा जर्मनचं लँग्वेजचं सर्टिफिकेट सुद्धा कंपल्सरी नाही आहे. हे काय आहे, तर तुमचं जे अकॅडमिक आहे, जे अगोदर तुमचं एज्युकेशन आहे इंडियामधलं, ते एज्युकेशन व्हॅलिड करतं. तुम्हाला कोणतं भाषा येते, कोणतं हे येते, ते व्हॅलिडेट करणं यांचं काम नाही. तुमच्याजवळ असेल तर तुम्ही अटॅच करू शकता, कंपल्सरी नाहीये. ते कंपल्शन किंवा ते कशावर डिपेंड करतं, तुमचं ते युनिव्हर्सिटीसाठी राहतं ऍडमिशनच्या वेळेस. काही काही युनिव्हर्सिटींना IELTS पाहिजे असते, काही युनिव्हर्सिटींना नाही पाहिजे. तुमचा जर्मनमध्ये असेल कोर्स तर जर्मन प्रोफिशियन्सी दाखवावी लागेल. हे कशासाठी, तर युनिव्हर्सिटी ऍप्लिकेशनसाठी, युनिव्हर्सिटी ऍडमिशनसाठी, APS साठी नाही. ओके ओके, ही होती प्रोसिजर. अकाउंट कसं बनवायचं, डिटेल्स कशा फिल करायच्या, पेमेंट वगैरे कसं करायचं, कुठं पेमेंट करायचं आणि डॉक्युमेंट्स कुठं पाठवायचे.
आता यामध्ये मिस्टेक्स काय होतात, तर जसं मी सुरुवातीला सांगितलं, स्पेलिंग मिस्टेक टाळायची, स्पेलिंग मिस्टेक होऊ नाही द्यायची. अगोदरच सगळे डॉक्युमेंट व्हेरिफाय करायचे, सगळ्या डॉक्युमेंट्सवर नावं सगळे व्यवस्थित असले पाहिजे. तुमचं मेन जे नाव आहे ते तुमच्या पासपोर्टच्या नुसार असलं पाहिजे. तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमची जिथं जन्म झाला ती जागा, ते गाव वगैरे हे सुद्धा सगळं पासपोर्टच्या नुसार असलं पाहिजे. ओके. आणि माझ्या केसमध्ये काय इश्यू आला होता, माझ्या केसमध्ये एक कोणता तरी इश्यू आला होता, तर त्याच्यासाठी माझं हा मेन सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय झालं होतं, माझा युनिव्हर्सिटीला संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी, ठीक आहे, त्या युनिव्हर्सिटीमधून मी इंजिनिअरिंग केलं. तर तिथं एपीएस वाल्यांनी कॉन्टॅक्ट केला होता, त्यांनी मेल पाठवला होता, पण युनिव्हर्सिटीवाले एवढे ढिल्ले का त्यांनी तो मेल चेकही नाही केला, काहीच नाही. माझा रिक्वेस्टचा मेल त्यांच्याजवळ तिथंच पडून होता, कोणी त्याला अटेंड करायलाही तयार नाही. ओके. तर मी मग काय झालं, मी स्वतःहून गेलो तिथं, युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. तिथं जे डिग्रीचं ते ऑफिस असते किंवा डिपार्टमेंट असते, स्पेशल डिपार्टमेंट त्यांनी हे केलेले असतात, तर त्यांच्याशी मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला. त्यांच्यासोबत चेक केलं की बघा बाबा, माझा एखादा कुठून मेल आलेला असेल माझ्या नावानी की याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे, याचे सर्टिफिकेट, त्याची डिग्री तुमच्या युनिव्हर्सिटीमधून झाली आहे का, हे चेक करण्यासाठी. तर मला स्वतः युनिव्हर्सिटीला जावं लागलं आणि त्यांना तो मेल दाखवावा लागला आणि त्यांना सांगावं लागलं की हे आता, कारण तेव्हा ते नवीन होतं, त्यांना सांगावं लागलं की अशी प्रोसिजर आहे, तुम्ही यांना जे गोष्टी ह्या मागत आहेत मेलवर, तेच प्रॉपर तुमच्या हेडर सोबत जे लेटर हेड वगैरे राहतं, तर लेटर हेड सोबत ह्या गोष्टी कन्फर्म करून द्या, तेव्हा ही माझी प्रोसेस पुढे जाईल. ठीक आहे. तर ते मला ते पर्सनली जाऊन करावं लागलं. तर केव्हा केव्हा काय होतं, हे तुमचं असं अटकतं. युनिव्हर्सिटीमध्ये कोणी चेक करत नाही, किंवा काय होतं, तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा ते कधी कधी मेल पाठवतात. सुरुवातीला कॉलेजमधून व्हेरीफाय करतात आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीमधून व्हेरीफाय करतात, किंवा बोर्ड सोबत तर बरं डायरेक्टच राहतं. बोर्ड हे आता महाराष्ट्र बोर्ड आहे, तर हे ऑलरेडी रेकग्नाइज्डच आहे. त्यांना प्रॉब्लेम कशात येतो, जे युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड आहे की नाही ते चेक करण्यात. ठीक आहे. आणखी याच्यामुळेच मग माझं थोडं डिले झालं होतं. मला ते पर्सनली जाऊन चेक करावं लागलं आणि पर्सनली त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते मला ते कम्प्लीट करावं लागलं. त्याच्यानंतर मग माझं 8 दिवसांनी एपीएस आलं होतं. आणि हे तुम्हाला मेल करतात. जर काही डॉक्युमेंट तुमचं पेंडिंग असेल, काही प्रॉब्लेम आला, ते जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा असेल, तर हे तुम्हाला मेल करतील की हे डॉक्युमेंट आम्हाला पाहिजे आणि हे तुमचं पेंडिंग आहे किंवा यामध्ये काही मिस्टेक आहे, तर ते तुम्हाला ते मेलवर मागतील आणि मेलवर मग त्यांना रिप्लाय तुम्ही करू शकता किंवा तुम्ही ते परत ऍड्रेसवर पाठवू शकता. ठीक आहे. जसं त्यांनी कम्युनिकेशन केलं असेल त्या वेनी. युनिव्हर्सिटी, ओके, हा क्वेश्चन आहे. युनिव्हर्सिटी ऍडमिशन घेताना जर्मन लँग्वेज A1, A2, B1, B2 हे कंपल्सरी, B1, B2 कंपल्सरी आहे का? युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी लँग्वेजचा प्रॉब्लेम म्हणजे सरळ आहे की जर तुमचे कोर्सेस इंग्लिशमध्ये असतील, तर तुम्हाला इंग्लिश सर्टिफिकेशन आहे की नाही ते बऱ्याच युनिव्हर्सिटीज मागतात. मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीज मागतात. काहीच युनिव्हर्सिटी असतात जे तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कन्सिडर करतात. म्हणजे बा तुमची 10वी किंवा 12वी तुमचं इंग्लिशमधून झालेलं आहे एज्युकेशन, इंजिनिअरिंग सुद्धा इंग्लिशमधून झालेलं आहे, तर तुम्हाला स्पेशल असं टेस्ट देण्याची गरज नाहीये. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिशमधून होतं, तर मग IELTS देण्याची गरज नाहीये. तर असं कोणत्याच युनिव्हर्सिटीज ऍक्सेप्ट करतात. पण मोस्टली पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये IELTS गरजेची राहते. ऍडमिशन, ओके. आणि जर्मन लँग्वेजचं जसं मी सांगितलं, जर्मन लँग्वेज जर तुमचा कोर्स हा जर्मनमध्ये असेल आणि त्या कोर्सची डिमांड असेल की तुम्हाला जर्मन लँग्वेज येणं गरजेचं आहे, तर तुम्हाला ते सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल, नाही तर काही गरज नाहीये. ठीक आहे. ते युनिव्हर्सिटीवर डिपेंड करते की काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे. प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या असतात. असं आपण एकदम फिक्स्ड आन्सर नाही देऊ शकत की जर्मन लँग्वेजची गरज नाहीये युनिव्हर्सिटीसाठी किंवा जर्मन लँग्वेज पाहिजेच, असं नाही. हे युनिव्हर्सिटीवर डिपेंड करतं. ठीक आहे. तर हे अशी प्रोसिजर राहते. तुम्हाला जर काही अडचण आली, त्यांना तुमच्याकडून काही डॉक्युमेंट्स वगैरे लागलं असेल, तर ते काय करतात, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. ओके. आता रिजेक्शन होण्याचे काय चान्सेस आहेत, रिजेक्शन का बरं येऊ शकते,
जर तुमची युनिव्हर्सिटी ही तुमची इन्स्टिट्यूशन ही जर ॲनाबिनवर H प्लस नसेल तर तुम्हाला 100% रिजेक्शन येणार. H प्लस नसेल तर. H प्लस मायनस असेल म्हणजे काय आहे, ॲनाबिन एक डेटाबेस आहे जर्मनीचा डेटाबेस आहे. त्यामध्ये जगातल्या जेवढ्याही युनिव्हर्सिटीज आहेत, जेवढे बोर्ड्स आहेत, जेवढे इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांचे नावं त्या डेटाबेसमध्ये आहेत आणि ते इन्स्टिट्यूशन कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, ते जर्मनीमध्ये एज्युकेशन घेण्यासाठी व्हॅलिड आहे का? जर्मनीमध्ये जर कोणाला यायचं असेल तर त्याचं एज्युकेशन त्या युनिव्हर्सिटीमधून झालेलं असेल तर ते जर्मनीमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात, ज्यांचं एज्युकेशन कोणत्या युनिव्हर्सिटीमधून, जी युनिव्हर्सिटी H प्लस आहे म्हणजे फुल्ली रेकग्नाइज्ड किंवा व्हॅलिड युनिव्हर्सिटी आहे. H प्लस मायनस असेल तर काय असतं, कोणते कोणते कोर्सेस असतात, कोणते कोणते कोर्सेस व्हॅलिड असतात, कोणते कोणते कोर्सेस व्हॅलिड नसतात. तर या केसमध्ये मग हे एपीएस वाले तुम्हाला काय करतील, तुम्हाला एक्सप्लेनेशन मागतील किंवा तुमच्याकडून आणखी काही कन्फर्मेशन डॉक्युमेंट्स मागतील की माझी युनिव्हर्सिटी तर H प्लस मायनस आहे, पण माझा जो कोर्स होता हा काय होता, हा पूर्णतः व्हॅलिड आहे, हा पूर्णतः ऍक्रिडिटेड आहे. तर एज्युकेशन व्हॅलिड आहे हे कन्फर्म करायला तुम्हाला मागतील. तुमची जर युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन हे H मायनस असेल म्हणजे इनव्हॅलिड, तर तुम्हाला एपीएस सर्टिफिकेट मिळणार नाही. म्हणजे जवळजवळ 100% चान्सेस आहेत तुम्हाला ते मिळणारच नाही. आणि त्याच्यासाठी काही बायपास ऑप्शन नाहीये, त्याच्यासाठी दुसरा कोणता ऑप्शन नाही आहे. याच्यासाठी तुम्ही फक्त एकच करू शकता, तुमचं एज्युकेशन हे तुम्ही एखाद्या व्हॅलिड बोर्ड मधून घ्या किंवा मग परत तुम्ही तुमचं एज्युकेशन घ्या म्हणजे काय तर एखादा त्याच्यानंतरचा डिप्लोमा करा किंवा रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून, किंवा मग जर तुम्ही बॅचलर्ससाठी येत आहात तर जर्मनीमध्ये मग स्टुडंट कॉलेजसाठी या किंवा दुसरा कोणता ऑप्शन चूज करा. पण जर तुमची युनिव्हर्सिटी H मायनस असेल, इनव्हॅलिड असेल, H प्लस मायनस असेल तरी तुम्ही एक्सप्लेनेशन देऊन करेक्ट करू शकता. पण H मायनस असेल तर तुम्हाला एपीएस सर्टिफिकेट जास्तीत जास्त चान्सेस आहेत की मिळणार नाही. आणि त्या केसमध्ये मला कोणीतरी मेसेज पाठवला होता आणि त्याचं असं झालं होतं की त्याची युनिव्हर्सिटी ही रेकग्नाइज नव्हती, त्याची जी डिग्री होती ही H मायनस मध्ये होती. तर त्याला कोणीतरी सांगितलं की एक सर्टिफिकेट आहे, ते सर्टिफिकेट तुम्ही अटॅच करू शकता. एक मिनिट, मी त्याचं नाव सांगतो तुम्हाला. कोणतं त्यांनी बायपास म्हणजे दुसरा कोणता ऑप्शन आहे हे त्यांनी सांगितलं होतं. मला त्या सर्टिफिकेटचं नाव आठवत नाहीये सध्या, पण आहे माझ्याजवळ डिटेल्स. एक मिनिट फक्त. ओके, मिळाला. एक मिनिट. पीएचडी साठी जसं मी सांगितलं एपीएस ची गरज नाहीये. हा, कम्पेरेबिलिटी स्टेटमेंट ऑफ कम्पेरेबिलिटी. ठीक आहे. कोणीतरी मला म्हटलं होतं की स्टेटमेंट ऑफ कम्पेरेबिलिटी हे चालू शकते का एपीएसच्या ऐवजी, तर नाही, तो एपीएसचं रिप्लेसमेंट नाही आहे. तुम्हाला जर्मनीमध्ये बॅचलर्स मास्टर्स एपीएसच कंपल्सरी आहे. स्टेटमेंट ऑफ कम्पेरेबिलिटी हे कशामध्ये, कोणत्या केसमध्ये चालू शकतं, हे चालू शकतं तुम्हाला जर एखादा जॉब मिळाला, ठीक आहे, जॉब मिळाला, तुम्ही वर्कसाठी येत आहात किंवा युनिव्हर्सिटीसाठी चालू शकतं की युनिव्हर्सिटी वाल्यांनी म्हटलं की तुमची युनिव्हर्सिटी H प्लस नाही आहे तर तुम्ही स्टेटमेंट ऑफ कम्पेरेबिलिटी देऊ शकता. काही काही युनिव्हर्सिटीज ऍक्सेप्ट करतात
किंवा माझी युनिव्हर्सिटी लिस्टेड नाहीये, मे बी काही डेटाबेसमध्ये हे असेल किंवा त्यांनी ऍड केलं नसेल, असं तुम्ही एक्सप्लेनेशन देऊन हे स्टेटमेंट ऑफ कम्पेरेबिलिटी अटॅच करू शकता. पण एपीएस सर्टिफिकेटसाठी स्टेटमेंट ऑफ कम्पेरेबिलिटी चालत नाही. एपीएस सर्टिफिकेट तुम्हाला त्याच्याशिवाय मिळणार नाही. ओके, तर ही प्रोसिजर आहे, ह्या गोष्टी आहेत, हे गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मेन गोष्टी काय, तर स्पेलिंग मिस्टेक टाळायच्या, सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर असले पाहिजेत, फोटोकॉपीज करताना कलर फोटोकॉपीज करायच्या आणि प्रॉपर पेमेंट करायचं, पेमेंटची रिसिप्ट ठेवायची. आणखी जो ऍड्रेस आहे तो प्रॉपर ऍड्रेसवर आपले डॉक्युमेंट्स गेले पाहिजेत. आपला मेल आयडी, आपला मोबाईल नंबर, ह्या गोष्टी करेक्ट असल्या पाहिजेत. ओके, म्हणजे जे कम्युनिकेशन येतील ते आपल्याला प्रॉपरली मिळतील. अशा प्रकारे तुम्ही तुमचे चान्सेस म्हणजे तुमचं लेटही होणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि रिजेक्शन मिळण्याचे चान्सेस कमी राहतील. ओके, काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करायच्या असतील तर तुम्ही विचारू शकता. मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर ऍडमिशनला जर्मन लँग्वेज जरुरी आहे का? दामोदर, ओके दामोदर, मी तुम्हाला सांगितलं की हे डिपेंड करतं तुमचा कोर्स कोणता आहे, तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या युनिव्हर्सिटीची रिक्वायरमेंट काय आहे. मी इथून नाही सांगू शकत. आता साधारण एक मत राहील आपलं की इंग्लिश जर तुम्ही लिटरेचर शिकत आहात त्यामध्ये तुम्हाला कोणता जर्मन लँग्वेजचा सब्जेक्टच नाहीये तर गरज नाही ना. सरळ सरळ जर तुम्हाला एखादा जरी सब्जेक्ट असला, तो सब्जेक्ट तुम्हाला समजण्यासाठी काही लेवल जर्मनची गरज आहे, तर युनिव्हर्सिटी ते अप्लिकेशन प्रोसेसमध्ये मेन्शन करेल. ठीक आहे, तुम्ही जो कोर्स चूज केला त्याच्या अप्लिकेशन प्रोसेसमध्ये, डॉक्युमेंटेशनमध्ये, रिक्वायरमेंटमध्ये ते मेन्शन करेल की तुम्हाला हा जो कोर्स आहे हा कम्प्लीट करण्यासाठी कमीत कमी A1 यायला पाहिजे किंवा B1 यायला पाहिजे किंवा C1 लेवलची पाहिजे, असं ते मेन्शन करेल. जर तुमचं पूर्ण एज्युकेशनच इंग्लिशमध्ये आहे तर गरज नाही ना. माझं पूर्ण एज्युकेशन इंग्लिशमध्ये होतं, मला जर्मन लँग्वेज सर्टिफिकेट दाखवण्याची गरज पडली नाही. ओके, पण जर तुमचं बेसिक रिक्वायरमेंटच ती असेल, तुमचं एज्युकेशनच जर्मनमध्ये असेल, एखादा कोर्स असेल तो पास करण्यासाठी थोडी तरी जर्मन पाहिजे असेल, तर ते युनिव्हर्सिटी मेन्शन करेल. ते तुम्हाला मग ते युनिव्हर्सिटीच्या साईटवरच दिसेल. पण जर तुमचा पूर्ण कोर्स हा इंग्लिश टॉट असेल तर जर्मन लँग्वेजची गरज नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल आता. ओके, चालेल मग. ठीक आहे, जसं नॉर्मली आपण 1 तास मी देण्याचा प्रयत्न करतो दर रविवारी. ओके, तर आजचा हा सेशन बऱ्या लोकांनी जॉईन केला. आय थिंक मॅचही चालू आहे, शिवरात्री आहे, आणखी बाकी पण गोष्टी असतील तरी सुद्धा 10वी-12वी वाल्यांचे पेपर सुद्धा आहेत, तरी पण तुम्ही लोकांनी टाइम काढला, वेळ काढून जॉईन केलं, त्यासाठी तुमचे आभार आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद. चला, बाय बाय, गुड नाईट.